कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। या गोष्टी डोसक्यातनं काढून चला घरला चला। हे चल मी घरी येईन, पण माझी एक गोष्ट आहे ती तुम्हाला ऐकायला लागल। काय? तुम्ही का नाही तुमच्या बायकोला पहिलं सांगा का ते चारूबाई आणि मोठ्या मालकांच्या संसारात पडू नका, त्यासनी एकत्र करायला जाऊ नका। अहो ते वेगळंच व्हायलंय समजा, म्हणजे त्यांचे ते दोघं बघून घेतील की। चंचीची आई शोभतीच बघ तू। तुला काय वाटतं मी अजून सांगितलं नसेल? कवाच काय सांगितलं मी मास्तरीन बाईसनी त्यांच्या दोघांच्यात पडू नका आणि आम्हाला बी घेऊ नका म्हणून। तरी मी ती पडतीच की हो त्यांच्यात, कारण त्यासनी एवढंच वाटतं की घर एकोप्यानं राहावं, घराचं भलं व्हावं बस। हे घराचं भलं करायच्या नादात फक्त मोठे मालक आणि चारूबाई यांचंच भलं होणार असं न व्हायला। त्याच्यामुळे अधिपती तुम्ही बी त्यांच्यावर लक्ष ठेवा, कारण या समद्यामुळे का नाही ताईचं या घरातलं स्थान हे धोक्यात न यायला। मी जवळ जिवंत आहे का नाही तोपर्यंत आई साहेबांचं या घरातलं आणि सगळ्यांच्या मनातलं स्थान आबादितच राहणार, एवढं लक्षात ठेवा। आणि भुवनेश्वरी सूर्यवंशीचा पोरगा आहे मी, सगळ्यांवर नजर असते माझी, तुम्ही बी ध्यानात ठेवा। चला आता। हा तुम्ही वा की पुढं, आम्ही येतो। नक्की काय? होय अधिपती, आता तुम्ही एवढी चप्पल घालायला सा, येतो आम्ही। या या चंची खा। हे घे। समधीकडे नजर आहे म्हण, त्याच्या नजर खालनं सूर्यवंशींचा वंश आपण कधीच संपू त्याला कळणार बी नाही। हा मम्मी तुझं डोसकं काय चालायला का आजकाल? पर घोड्यावानी धावतय। होय करायलाच लागणार आहेत लवकरात लवकर हालचाली, नाहीतर आपल्या हातातून येळ निघून जाईल। मम्मी अगं बरोबर आहे तुझं, या घरातलं आपलं जे स्थान आहे ना ते आपल्यालाच भक्कम करायला लागणार आहे। आणि आज तू जी काय आयडिया केलीस मम्मी एक नंबर, त्यांना ना आता आपला विचार करायलाच लागणार आणि आपली जागा भक्कम होणार म्हणजे होणार। अजून नाही मम्मी, आता अजून काय करायचं बाकी राहिले? अधिपती तर फारच पाया पडायला तयार झालता तुझ्या, घरी चल म्हणून केवढं कन्व्हिन्स करत होता मम्मी। आणि त्या चारूबाईला आणि त्याच्या बापाला कोणालाच विचारत घेतलं नाही। तेच तर करायचं आहे चंची आपल्याला। अगं त्यांचं साटलोट चालू आहे ना, व तेच तर तोडायचं आहे। सगळ्यात महत्वाचं आहे चंचे का अधिपतीला ह्याच गोष्टीची जाणीव करून द्यायची होती का तुझी आईसाहेब घरात नाही, ह्याची फिकीर त्या तिघांना बी नाही। पण आपल्याला हाय। अगदी बरोबर। आता कसं बोललीस? ताई या घरात नाही म्हणून आपण सण साजरे करायला नाही म्हणाले, आणि हे लोक काय म्हणाले का सण साजरा करायचा, आणि ह्याची जाणीव करून द्यायची होती त्याला। आता अधिपतीच्या मनात ही ठिणगी पडली आहे, आता फक्त वाट बघायची का या ठिणगीचा भडका कधी उडतोय ती। आणि जर नाही उडाला भडका तर मग काय करायचं? हळूहळू आगीमध्ये त्याला वाटायचं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।